नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, बऱ्याच वेळा आता या 60-70 दिवसामध्ये किंवा दुसरी तिसरी डिपिंग आटपल्यानंतर तुम्ही बागेमध्ये शेंगदाणा पेंड असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पेंडी आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही टाकण्याचा निर्णय घेत असतात। आज मी तुम्हाला ह्या पेंडींना बऱ्याच वेळा जर तुमच्या ह्या पेंडींचा जर तुम्ही विचार केला त्याचा खर्च हा द्राक्ष बाग खूप मोठ्या प्रमाणात असतो। एक सर्वसामान्य जो द्राक्ष बागायतदार असतो ज्याचं एखादा एकर क्षेत्र आहे किंवा कुठेतरी त्याने कसं तरी एक भांडवल जमा करून बागेवरती खर्च करण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जी पेंड टाकण्याचा जो त्याला ती शक्य होत नाही। अशा या सर्वसामान्य द्राक्ष बागायतदारांसाठी मी आज एक सोपी गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या शेंगदाणा पेंड असेल, करंज पेंड असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी वापरताय त्याच्यापेक्षा कदाचित थोडा जास्त किंवा निदान त्याच्या एवढा तरी तुम्हाला फायदा नक्की होऊ शकतो। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पेंड टाकू शकणार नसाल तर तुम्हाला तुमच्या बागेमध्ये सोया मिल्कचा वापर जर तुम्ही केला तर त्याचा एक चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला साईजमध्ये किंवा शुगर मिळण्यामध्ये होऊ शकतो। आता सोया मिल्क ही बरीचशी गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती झाली असेल किंवा आपले जे काही सबस्क्रायबर असेल किंवा व्ह्यूअर्स असतील त्यांना जर सोया मिल्क माहिती नसेल तर मी सोया मिल्क बाबतीत असं की सोयाबीन जे असतं सोयाबीन असतं त्याच्यापासून बनवलेलं दूध हे बनवलेलं दूध जर तुम्ही सर्वसाधारण 15 ते 20 लिटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त सोडलं तरी तुमच्या बागेला कोणताही परिणाम होणार नाही। जर त्याचा जर तुम्ही वापर 60-70 दिवसांमध्ये जर तुमच्या बागेमध्ये केला तर खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो। आता सोया मिल्क हे आता बऱ्याच पेस्टिसाइड विक्रेता दुकानांमध्ये आता सुद्धा मिळायला लागलंय। जर तुम्ही एक सर्वसाधारण 5 लिटरची एक कॅन तुम्हाला एक 800-900 रुपयापर्यंत सहज मिळून जाते। त्याचा जर तुम्ही वापर केला तर नक्की त्याचा चांगला फायदा होऊ शकतो। पण हे सोया मिल्क तुम्ही घरचे घरी सुद्धा बनवू शकता। त्याची फक्त व्यवस्थित बनवण्याची पद्धत जर तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला जर तुमच्या घरी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने सोया मिल्क तुम्हाला बनवता येऊ शकतं। सर्वसाधारणपणे 1 किलो सोयाबीन पासून तुम्हाला 5 ते 6 लिटर दूध तुम्हाला घरच्या घरी बनवता येऊ शकतं। यासाठीची जी सोयाबीन बनवण्याची जी सोया मिल्क बनवण्याची जी एक साधी प्रोसेस आहे ती तुम्हाला आता मी ह्या व्हिडिओमध्ये समजून सांगते। सर्वसाधारणपणे 5 ते 6 किलो किंवा 10 किलोच्या आसपास तुम्हाला सोयाबीन घ्यायचं आहे। हे सोयाबीन घेऊन पहिल्यांदा त्याचा भरडा करायचा आहे। भरडा करणे म्हणजे त्याची जसं आपण हरभरा डाळ असेल किंवा आपण मूग डाळ असेल ज्या पद्धतीने आपण डाळ तयार करून घेतो अशा पद्धतीचे कुठं तरी तुम्हाला ते सोयाबीन कुठं तरी त्याचे एक डाळी स्वरूपात असं काही ते करून तुम्ही जात्यावर करू शकता किंवा वेगवेगळ्या तुमच्या भागामध्ये गिरणी असेल जर त्या गिरणीमध्ये जर सुद्धा तुम्हाला त्याचा एक भरडा करून दिला जाऊ शकतो। आता हा भरडा करून आणल्यानंतर तुम्हाला तो 2 ते 3 दिवस पाण्यामध्ये एक सर्वसाधारण पाण्यामध्ये भिजत तुम्हाला घालायचा आहे। हा भिजत घातल्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला तो व्यवस्थित भिजून येईल। भिजून आल्यानंतर तो पाण्यातून काढून घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण आता बऱ्याच भागांमध्ये आता सर्वसाधारणपणे सर्व ग्रामीण भागामध्ये सगळ्यांना माहिती असेल की आपण ज्या पद्धतीने गव्हाच्या कुरड्या वगैरे करत असतो आणि हे त्या कुरड्या बनवताना प्रोसेस म्हणजे गहू अगोदर भिजत घालतो त्याच्यानंतर जो काही गहू आपण दळून घेत असतो त्याच्यानंतर आपल्याला जे काही मिळतं त्यापासून होणाऱ्या पदार्थापासून आपण कुरडई बनवत असतो। सेम अशीच पद्धत वापरायची। हे तुम्ही भिजवलेलं सोयाबीन तुम्ही तुमच्या घरी जे असलेलं मिक्सर असेल किंवा एखादी तुमच्याकडे एकदम चांगल्या पद्धतीने जर तुम्ही ते मिक्सर सारखे जर तुम्हाला दळून मिळत असेल की एखादी गिरणी असेल किंवा त्याच्यामध्ये ते दळून घ्यायचे ते सर्वसाधारण खूप असं घट्ट दळून झाल्यानंतर घट्ट होईल। घट्ट झाल्यानंतर तुम्हाला ते 200 ते 300 लिटर पाण्यात हे दळलेलं सोयाबीन सगळं त्या पाण्यामध्ये टाकायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। पाणी शक्यतो जास्तीत जास्त वापरा, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर हे तयार झालेलं द्रावण व्यवस्थित तुम्हाला फडक्याने व्यवस्थित गाळून घेऊन जे राहिलेलं जे तुमचं द्रावण असेल ते तुम्हाला ड्रिपमधून सोडून द्यायचं आहे। असं 70 ते 80 दिवसामध्ये तुम्ही 2 ते 3 वेळेस सोडला तुम्हाला पेंडी एवढेच फायदा अतिशय 1000-2000 रुपयामध्ये किंवा 1000-1500 रुपयामध्ये तुम्हाला त्याचे मिळू शकता किंवा त्याचा तुम्हाला बेनिफिट चांगल्या पद्धतीने शुगरसाठी होऊ शकतो। या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, शंका असेल कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा, मी त्याला पर्सनल उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। नमस्कार।